कार्टन रोड परिसरातील 70 सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काची घरं मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आता अंतिम टप्प्यामध्ये पोहोचला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द आणि शिवसेनेचे गटनेते पवन कदम यांनी केलेले सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे यश मिळाल्याचं कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलं आहे. कार्टन रोड येथील खाडीलगत असलेल्या वसाहतीला पूर्वी सर्व्हे क्रमांक नसल्याने विकास कामं आणि पुनर्वसन प्रक्रियेमध्ये अडथळे येत होते. मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या पुढाकारातून या परिसराला सर्व्हे क्रमांक मिळाला. त्यामुळे येथील SRA प्रकल्पाला गती मिळून पुनर्वसनाचा मार्ग सुकर झाला. या वसाहतीत अनेक वर्षापासून वास्तव्यात असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना SRA योजनेमध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी गटनेते पवन कदम यांनी प्रशासनाकडे सातत्याने लावून धरली. त्यांच्या पाठपुराव्याची दखल घेत प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत कर्मचाऱ्यांना योजनेमध्ये सामावून घेण्यास मान्यता दिली आहे. आज माझ्यासाठी खरोखर एक आनंदाचा क्षण आहे. कारण माझ्या ज्या प्रभागात मी गेले अनेक वर्षापासून प्रतिनिधित्व करत आहे त्या प्रभागातले माझे खाटण रोड येथील सर्व सफाई कर्मचारी आज ह्या ठिकाणी आलेले आहेत. आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ह्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना शब्द दिला होता की आपल्याला मालकी हक्काने त्या ठिकाणी घरं उपलब्ध करून दिली जातील. आणि खाटण रोड ह्या ठिकाणी जी खाडीलगत जी काही वसाहत आहे त्या वसाहतीला सर्वे नंबर नव्हता. शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्या संपूर्ण एरियाला सर्वे नंबर देण्यात आला आणि त्यांच्याच संकल्पनेतून त्या ठिकाणी SRA हा प्रकल्प, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ह्या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आज कार्यरत होत आहे. आणि त्याचा LOA पण आलेला आहे. त्याचा जो काय मान्यता असते ती मान्यता आलेली आहे. आणि SRAच्या माध्यमातून त्या ठिकाणी मगाशी पालंडे मॅडम पण ह्या ठिकाणी उपस्थित होत्या. त्या ठिकाणी तो प्रकल्प मार्गी लागत आहे. पण त्या ठिकाणी आमचे 70 सफाई कर्मचारी हे गेले अनेक वर्षापासून त्या ठिकाणी राहत होते आणि महापालिकेच्या क्वार्टर्स ह्या माध्यमातून त्या ठिकाणी ते लोक राहत होते. परंतु मग शिंदेसाहेबांना आम्ही विनंती केली. शिंदेसाहेबांनी सांगितलं हे आपले सफाई कर्मचारी मूळचे स्टेडियमचे विस्थापित होते, बरोबर ना, त्याच्यामुळे त्यांनाही या SRAच्या स्कीममध्ये समाविष्ट करून घेण्यात यावं. त्याच्यामुळे महापालिकेचे आमचे आयुक्त सौरभराव यांना ठाण्याच्या महापौर आमच्या शर्मिलाताई पिंपळकर यांनी सूचना केल्या की आपण हे जे कर्मचारी आहेत यांना आम्ही SRAमध्ये समाविष्ट करण्याकरता आपण प्रशासनाच्या माध्यमातून एक सकारात्मक भूमिका असावी. त्याच्यामुळे तो विषय आम्ही लावून धरला आणि आयुक्त साहेबांनी तत्काळ त्या गोष्टीला मान्यता दिली. आणि ह्या 1 तारखेपासून म्हणजे 1 जूनपासून ज्या त्यांच्या पगाराच्या ज्या स्लिप आल्या त्या स्लिपमध्ये त्यांचा HRA जमा झाला. त्याच्यामुळे या सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसलेला आहे. कारण का ती त्यांची जी एवढ्या वर्षाची जी काही लोकं राहत होती ती सर्व कर्मचारी त्यांना आज कायमस्वरूपी मालकी हक्काने ती घरं उपलब्ध करून दिली. आणि विशेष करून त्यातले 25-30 जणं असे आहेत जे गावदेवीतले विस्थापित आहेत. आणि त्या गावदेवीच्या विस्थापित लोकांच्या जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या ॲग्रीमेंटवरती खुद्द गुरुवर्य दिघे साहेबांच्या सह्या आहेत, बरोबर ना परी, दिघे साहेबांच्या सह्या आहेत त्या ॲग्रीमेंटवरती. तो विषय शिंदेसाहेबांनी लावून धरला आणि शिंदेसाहेबांनी सांगितलं की जिथे दिघे साहेबांचं नाव येतं, जिथे गुरुवर्य धर्मवीर आणि दिघे साहेबांचं नाव होतं, तो विषय आपल्यासाठी फार प्रामुख्याने घ्यावा लागतो, फार त्याला महत्त्व द्यावं लागतं. आणि तो विषय आम्ही लावून धरला. आणि शिंदेसाहेबांनी जे काही मार्गदर्शन केले प्रशासनाला त्या पद्धतीने या सर्व कर्मचाऱ्यांची घरं आज SRAमध्ये वर्ग करण्यात आलेली आहेत. आज ठाणे पालिकाचा नगरसेवक आमचे लाडके नेता खाटण रोडचे आमचे निवडणूकमध्ये आलेले पवनजी काशीनाथजी कदम साहेब आज आमच्या पूर्वीपासून ते आम्हाला सपोर्ट देतात आणि अजून पण देतात. जेव्हा मी गावदेवीचे रहिवासी होते, स्टेडियमला आम्ही पहिले राहत होते. स्टेडियममधून आम्हाला सतीश प्रधाननी आम्हाला तिथून बोलले की तुम्ही गावदेवीला जावा. गावदेवीवरून बोला तुमच्या नावाने खोली करू बिल्डिंग. ते टायमाला आमचे माणसे लोक शिकलेलं नव्हते. ते टायमाला आम्ही लोक सर्व तिकडे गेलेले, तिथे लाईट पण नव्हती. त्याच्यानंतर मनोहर जोशी आले. मनोहर जोशी साहेबांनी पण आमचा ॲग्रीमेंट कागद केला. त्याच्या दिघे साहेबाची सही, आनंदराव साहेबाची सही, सर्व साहेबांची सही होती. पाठी लावलेली आमचे काढून टाकले. 18 महिन्याचा आम्हाला ॲग्रीमेंट केला होता पण काही झालं नाही. आज 70 वर्षापासून आम्ही लोक भाडं भरतो
आम्ही त्या टायमापासून आम्ही भाडं नाही दिलं असताना स्वतःनी कुठे रूम घेतला असता तर आज आमचा स्वतःचा राहिला असता. पण पवन कदम साहेबाची मेहरबानी आणि शिंदे साहेबाची मेहरबानी, आमच्या परवीन जाधवची मेहरबानी, ते लोकांनी मेहनत करून आज आम्हाला भाडे बंद केले आणि मालकाक्तनी केले. लय मोठी गोष्टी आहे. 70 वर्षानंतर पवन कदमची जास्ती मेहरबानी आहे, शिंदे साहेब आणि प्रवीण जाधव. आम्हाला एवढे काही माहीत नव्हती, पण हे लोकांनी सर्व मेहनत केलेली आहे. साहेब तो आमच्या हर कामामध्ये आहेच. तर आम्ही समाजाचा मी अध्यक्ष म्हणून मी त्याचं मी अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.